आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. महाराष्ट्राच्या जडणघडणीत सांगलीचा सिंहाचा वाटा. राजेश नाईक. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेत सांगली जिल्ह्याचा मोठा आणि महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे प्रतिपादन शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी केले. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाखाली 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे यशवंतराव चव्हाण तसेच सहकार चळवळीला बळ देत 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे पद्मभूषण वसंतदादा पाटील हे दोघेही सांगली जिल्ह्याचे असल्याचे त्यांनी नमूद केले. याचबरोबर रोजगार हमी योजनेची संकल्पना देणारे विधानसभेचे माजी सभापती वि.स. पागे हेही सांगलीचेच असल्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत सांगलीचा वाटा खरोखरच सिंहाचा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. सांगली शहर जिल्हा काँग्रेस आणि काँग्रेस सेवा दल यांच्या वतीने काँग्रेस भवन सांगली तसेच जुना स्टेशन चौक येथे ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी राजेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, एसटी इंटकचे जिल्हाध्यक्ष डी.पी. बनसोडे, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा करुणा सॅमसन, सौ प्रतीक्षा काळे, मौलाली वंटमुरे, राजू पोद्दार, कोगनोळी, विठ्ठलराव काळे, सुनील भिसे, मीना शिंदे, शमशाद नायकवडी, जन्नत नायकवडी, सिद्धय्या गणाचार्य, अनिल माने, जयसिंग सावंत, अपंग सेलचे सुरेश गायकवाड, प्रशिक, नितीन कांबळे, शुभम शेळके, जितेंद्र शेळके, विश्वास यादव, गणेश वाघमारे, राहुल शिंदे, रोहित गुंजी यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.